तडका ट्विस्ट गौरी रेसिपीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत श्रावण स्पेशल पारंपरिक पातोळ्या। तांदळाच्या पिठाचं मऊ आवरण आणि आत गोड सुगंधी नारळ गुळाचं सारण एकदा नक्की करून बघा। सर्वप्रथम ताजा ओला नारळ मिक्सर मध्ये अगदी थोडंसं पाणी घालून वाटून घ्या। 1 चमचा तूप आणि त्यामध्ये वाटलेला ओला नारळ घेऊन मंद आचेवर शिजवूया। त्यानंतर गुळाची पावडर टाकून एक जीव मिश्रण करून घ्या। आता हे सारण थोडंसं घट्ट झालं की त्यामध्ये वेलची पूड, खसखस मिक्स करून घ्या। हे मिश्रण घट्ट झालं की गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवा। आता पातोळ्यांसाठी तांदळाचं पीठ मळून घेऊया। पाण्यात थोडंसं मीठ आणि थोडंसं तूप घालून उकळी आणूया। उकळी आली की त्यात तांदळाचं पीठ घालून लगेच मिक्स करून घेऊया। झाकण ठेवून थोडा वेळ वाफ घेऊन द्यायची। त्यानंतर पीठ थोडं कोमट झाल्यावर हाताला पाणी लावून किंवा तूप लावून ते छान असं मऊ आणि एकजीव करून मळून घ्यायचं। पीठ मऊ असेल तर पातोळ्या खूप छान बनतात। आता स्वच्छ धुतलेल्या हळदीच्या पानावर थोडंसं तांदळाचं पीठ घेऊन हाताने अगदी पातळ असं पसरून घेऊया। त्यावर तयार केलेले नारळ गुळाचं सारण पसरवायचं आणि पानं दुमडवायचं। अशा प्रकारे सगळ्या पातोळ्या तयार करून घेऊया। आता स्टीमर मध्ये पाणी गरम करून पातोळ्या ठेवूया। झाकण ठेवून साधारण 10 ते 15 मिनिटं वाफवून घेऊया। तर अशा प्रकारे आपल्या पारंपरिक श्रावण स्पेशल पातोळ्या अगदी तयार आहेत। गरमागरम पातोळ्या थोड्या तुपासोबत सर्व करा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तडका ट्विस्ट गौरी रेसिपीला सबस्क्राईब करा। खात राहा आणि आनंदी राहा।